आणि नाली क्लिनिंग करायला सोपं राहणार, कारण चॅनल डिफाईन राहतात ना, वन ऑफ द बेस्ट होतं. क्लिनिंग झाले पाहिजे. आणि आता आम्ही या वर्षामध्ये प्रत्येक वर्षी आठवतं तुमचं एप्रिल एंड पर्यंत मे पर्यंत हॅलो पाठपुरावा कमी आहे, बरोबर नाही, कारण का लोकप्रतिनिधी असल्यावर जीबी मध्ये तो हे होतं ना, दबाव असतो साफसफाई तो आडके बो इंटकाडके बाटले पडे ना दानी फुल बॉडी पूर्ण बिंच पाडले व्यक्ती पाडली ना, नाल्याचं काय नाही ना. हे बेलचं काही ड्रेनेजचं इधर साईडपासून सोलापुरात सतत पाऊस आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय. अनेकांच्या घरात पाणी जात आहे, नाले ओव्हरफ्लो झालेत. महापालिकेची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते, आपण काय पाहणी केली? नाही, याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाही आहेत आहे. तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात. आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो. दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो. तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे. आता आम्हाला, मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले आहेत तिथे मी जाऊन आली. अशा एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालं आहे काम. हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे. आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला, जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत. ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात. हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढं लवकर झालं आहे. तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे. आणि आज आम्ही ती पाहणी केली, पण पाणीच नाही, पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत. आणि काही ठिकाणी स्टॉर्म ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे, ते पण झालं नाही आहे. आणि जो आपण 99 कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता. आता मी UD सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव, जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून, म्हणजे जे आपली लोकं जी नाल्यात कचरा गाद्या पण टाकतात, ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे. आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी गाद्या, काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलं आहे, तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होतं आहे. तर ते थांबवण्यासाठी आता जी 99 कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करून UD सेक्रेटरींशी पण बोलणार आहे. आणि उद्या 3:30 वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत. कारण का पाऊस आहे, नाले साफसफाई झाली पाहिजे, रस्ते काही ठिकाणी खचले ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे. त्यासोबत आत्ता 6 वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा, कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडलेत, काही शेतींचं नुकसान झालं, तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण मिटिंग घेतोय, आम्ही सगळे कामाला लागलो. आपत्कालीन व्यवस्थापना आपल्याला दिसत नाही. अनेकांचे फोन महापालिकेला कोणा करायचं, जिल्हा प्रशासनाला संपर्क कोणा करायचं, कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे देखील नागरिकांची तारांबळ होती. नाही, 100% जसं मी म्हणाली थोडासा हलगर्जीपणा दिसतोय, कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता GB होत असतं, महापौर असतात, एवढे नगरसेवक असतात. आता काही नाही आहे, सगळं आरामात चाललं आहे. आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवला आहे आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतो आहे
आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी 24 तास आता कामाला लागून जी अडचण आहे ती दूर करा.